पूर्वी भोंगा वाजवायचे आणि सांगायला यायचे की तुम्ही तुमचं आम्हाला दार वाजून आणि सामान आता यावेळेस काहीही सांगायला आलेलं नाही ते आम्हाला, त्यामुळे आम्हाला काही कळलं नाही, सगळं भिजलं. लाईट्स बंद केल्यामुळे मग उचलणार काय आणि किती वस्तू उचलणार. मग शेवटी आम्ही पहिली आमची मुलं बाहेर काढली आणि मग नंतर आम्ही घरात पाणी घुसलेलं तर मग आम्ही बाहेर निघालो. तर पाण्यातून आम्ही गाड्या ढकलत नेतो. म्हणजे ना ह्यावेळेस खूपच म्हणजे लोकांनी पण ना बघायला तिथनं दुरी मानली माणसं इकडं राहतात का ना राहतात हे काही विचार लक्षच नाही. नाही दिलं कुणी लक्ष. पुरानंतरचं पुणं कसं आहे मी तुम्हाला दाखवतो. नदी जी आहे मुळा-मुठा नदी, त्या नदीचं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे ते डॅममध्ये जेव्हा जाईल खडकवासला डॅम, पण हेच पाणी जेव्हा शाप ठरतं आणि ते मानवनिर्मित शाप असेल म्हणजे 35 क्युसेक पाणी सोडलं. लोकांचं म्हणणं आहे 65 क्युसेक पाणी सोडलं आहे. प्रशासन म्हणते 35 क्युसेक पाणी सोडलं. पण या पाण्याचा अंदाज लोकांना आला नाही, आधीचा अलर्ट नव्हता. आणि काय नुकसान झालं बघा. ही लॉची पुस्तकं आहेत. मी शेट्टे यांच्या घरामध्ये आहे आणि संपूर्ण घरामध्ये हा तळमजला आहे, संपूर्ण घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. ही पुस्तकं जी आहेत त्याची किंमत नाही करता येणार, कारण याच पुस्तकावरून अनेक विद्यार्थी तयार होतात, या देशाचं भवितव्य तयार होतं. आणि ही अवस्था आपण पाहतोय. फ्रीज आहे, कपाट आहे आणि या बाजूला पाठीमागे कपाट आहे. ही बघा, ही जी वरती पुस्तकं आहेत ती वाचलेली आहेत. या पुस्तकामध्ये श्रीरामकृष्ण वाच, कारगिल युद्ध आणि बरेचसे पुस्तकं आहेत, लॉची पुस्तकं आहेत. आता हे जे नुकसान आहे हे नुकसान भरून येईल का? सरकार म्हणते अन्नधान्य देऊ, 2 दिवस काहीतरी देऊ. हा बेड आहे, हा किचन आहे. हे पाणी कुठपर्यंत शिरलं होतं? इथपर्यंत पाणी शिरलं होतं. म्हणजे हे सगळं पाणी इथपर्यंत शिरलं होतं. या भांड्यांवर आपण कचरा बघतोय आणि बाहेर पण पाणी शिरलं ना बाहेरच्या खोलीत. आपण थोडंसं बाहेरच्या खोलीत जाऊ. आणि या पुरामुळे जे नुकसान झालं आहे ते एकता नगर सोसायटीच्या अनेक इमारतीमध्ये म्हणजे या फोटोपर्यंत पाणी होतं. साईबाबांची तस्वीर आहे आणि हे बघ, टी व्ही संपूर्ण खाली गेला आहे, कपाट. आणि ही पुरानंतरची परिस्थिती आहे एकता नगरच्या या सगळ्या रहिवाशांची, प्रत्येक घराची. आणि मोहन शेट्टींशी आपण बोलणार आहोत. साफसफाई सुरू आहे आता इथे आणि आता थोड्याच वेळात मंत्री महोदय, केंद्रीय मंत्री मोहन इथे येणार आहेत आणि ते लोकांशी बोलणार आहेत, पाहणी करणार आहेत. हे संपूर्ण हा जो फ्लोअर आहे हा संपूर्ण फ्लोअर पाण्याखाली गेला होता. अशा अनेक इमारतीमध्ये पाणी शिरलं होतं. ब्ल्यू लाईन एरिया आहे. शेट्टी साहेब किती वर्षापासून राहतात? मी 26 वर्ष झाली इथे राहतोय. 26 वर्ष. हां. आणि हे घर स्वतःच आहे तुमचं? हो, माझं स्वतःचं घर आहे. आणि मी फेब्रुवारी 98 मध्ये इथे राहायला आलो. तेव्हापासून 2011ला पण पुराचा सामना केला, पण एवढं पाणी कधी सुटलेलं नव्हतं जेवढं काल सुटलं. त्याच्यानंतर गेलं आणि ते पाणी अचानक वाढत गेलं, त्यामुळे अंदाज काही आला नाही. इंटिमेशन दिलं नाही. पूर्वी भोंगा वाजवायचे आणि सांगायला यायचे की तुम्ही तुमचं यावेळेस काही दार वाजून मागच्या वेळेस. आणि सामान आता यावेळेस काहीही सांगायला आलेलं नाही ते आम्हाला, त्यामुळे आम्हाला काही कळलं नाही, सगळं भिजलं. एक 10 मिनिटाच्या आत सगळं भरून गेलं. 10 मिनिटाच्या आत 10 मिनिटाच्या आत आम्ही वर चढूस तोपर्यंत सगळं सामान भिजून गेलं. सगळं सामान भिजलं. साधारण 6:30 नंतर जास्ती पाणी यायला सुरुवात झाली आणि 7:45 इथं एवढं पाणी यायला लागलं. हां, तेव्हा आम्ही मग म्हणजे जीवाच्या भीतीने मग आम्ही वरती गेलो. वरती जाऊन थांबलो होतो आणि मग तेव्हा त्याच्यानंतर पाणी वाढल्यानंतर संपूर्ण आत गेलं पाणी आणि आमचं जेवढं काय सामान आहे सर्व भिजलं, सगळं. फक्त वरती जे कपाटाच्या वर ठेवलं होतं तेवढ्या पुस्तकं, मला वाचनाचा नाद आहे, तेवढी पुस्तकं वाचली. खालती किती पुस्तकं सगळी गेली. किती पुस्तकं आहेत तुम्हाला? जवळजवळ एक वर 250 असतील, 250-300 400 पुस्तकं. हां, असतील. ही सगळी भिजली पाव, सगळी पुस्तकं भिजली. पण ही सगळे या इमारती ज्या आसपासच्या इमारती आहेत सगळ्या ग्राउंड फ्लोअरला पाणी शिरलं. हो, ती भिंत आहे ना, भिंत त्याच्या वर पाणी होतं. समोरच्या पार्किंगच्या वरती भिंत आहे. नाही, पार्किंगच्या त्या याला टेकलेलं होतं त्या. तो पाईप दिसतोय ना, तो पाईप आहे बघा, तिथपर्यंत पाणी होतं ते. ही भिंत पूर्ण बुडली होती. ती मला सांगा 2011ला पण पूर आला होता. मग त्यावेळेला तुम्ही कशी प्रिकॉशन घेतली? तेव्हा आम्ही असंच दुसरीकडे आसरा घेतला होता, पण तेव्हा कमी होतं पाणी, एवढं पाणी होतं. जर तुम्हाला कळवलं असतं आधी की बाबा पाणी जास्त सोडणार आहे
तर काय केलं असतं तुम्ही? थोडंसं पाणी आम्ही वर नेलं असतं, थोडंसं सामान वगैरे वर नेलं तेवढं असतं. सामान वाचवायचा प्रयत्न केला असता. जे म्हणजे ज्या सामानाची जास्ती नुकसानी होणार आहे ते सामान आम्ही वर नेलं असतं शक्यतो तितकं. कपडे सुद्धा नाही अंगात घालायला, सगळे कपडे ओले आहेत आमचे. तेवढं तरी आम्ही वाचवले असते, कपडे तरी वर नेले असते निदान. आता सरकार म्हणते थोडंसं अन्न धान्य देऊ, काहीतरी 2-3 दिवस पुरेल असं काहीतरी देऊ. पुरेल काय सगळं? अजिबात नाही, 2-3 दिवसांनी काय होणार आहे, एवढं आता सगळं भिजलंय. माझे पंचनामे वगैरे झाले, त्यांनी 3,000 रुपये आम्हाला फक्त दिले होते त्यावेळेला. पुढच्या नंतर एकदा परत पंचनाम्याने आले होते, त्यांनी काही दिलं नाही. मग नंतर आम्ही त्याचे मिळेल अशा अपेक्षाही वाटत नाही, कारण अशी अवस्था मागच्या वेळेला पण होती. यावेळेला पण आता काहीतरी पंचनामे करतील, 6 महिन्यांनी काहीतरी किरकोळ अमाऊंट आम्हाला. ही मुलं पण सोबत होती. काय नाव बेटा तुझं? रिद्धी रिद्धी, राहायला कुठे आहे? सेकंड फ्लोअरवर. सेकंड फ्लोअरला. पाणी जेव्हा आलं तेव्हा तू कुठे होती? मी घरातच होते आणि इथपर्यंत पाणी आलेलं पूर्ण. इथपर्यंत पाणी आलं. फर्स्ट फ्लोअरपर्यंत पाणी आलेलं. अच्छा, मग खालच्या लोकांनी काय केलं? ते खालचे म्हणजे इकडचे जे राहत होते ते सगळे वरती आलेले. वरती आले. हो, मग तुला कधी वाटलं होतं आपल्या घरामध्ये पाणी शिरेल बिल्डिंग? वाटलेलं थोडंसं जेव्हा पाण्याचा फ्लो वाढला तेव्हा वाटलेलं. आता रिद्धी मला सांग, तू सगळ्या बातम्या ऐकल्या, टीव्ही बघितलं असेल, मोबाईलवर बघितलं असेल, मोबाईलवर बघितलं. हो मोबाईलवर तरी बघितलं असेल पाणी आले. हो. जर सरकारने कळवलं असतं आधी तर लोकांनी काही काळजी घेतली असती? हो घेतली असते. घेतली असती. हो, ते म्हणजे सुरक्षित जागेत गेले असते, सेफ जागेमध्ये गेले असते. आणि त्यांना जर ते कळालं असतं तर आधीच घराच्या बाहेर पडले असते. एवढंच. किती वय तुझं? 13. तुझं वय किती? 9. 9. काय झालं होतं बेटा, सांग मला. इथं पाणी आलं होतं पार्किंगमध्ये आणि आम्ही सगळे घरी होतो. मग काय केलं तू? आम्ही सगळे खेळत होतो वर जाऊन तिकडं म्हणून. तुमचं नाव काय? तुम्ही कुठे राहता? आम्ही जाऊन येऊन असतो इथं. आमचे बंधू आहेत, मोठे बंधू आहेत, जाऊन येऊन असतो आम्ही त्यांच्याकडे. पण ही समस्या अनेक वर्षापासून तुम्हाला माहिती आहे, ब्ल्यू लाईन एरिया आहे आणि ब्ल्यू लाईन एरियामध्ये पाणी शिरेल, पण कायमस्वरूपी काही उपाययोजना होते? कायमस्वरूपी उपाययोजना होण्यापेक्षा त्यांनी अगोदर जर सांगितलं असतं तर ते वाचलं असतं, सामान मोठ्या प्रमाणात सामान वाचलं असतं. किंवा थोडं थोडं 15,000 ते 20,000 क्युसेस कमी सोडलं असतं तर ते तेवढा लोड आला नसता तेवढा. एकाच क्षणाला जेवढं सोडलं त्यांनी. आणखी काही लोकांना इथे ठेवलंय बाजूबाजूला. नाही, मोहनराव बोला. काही लोक इथे जमा केले ज्यांच्या घरात पाणी शिरलं ते. नाही, मी जमा वगैरे नाही केली. इकडं खाली राहणारे 2-4 आहेत ना येतात, म्हणजे बंगलेवाले 2-4 आहेत, त्याच्या पुढे सोसायटीवाले आहेत आणि ही आमची सोसायटी आणि शेजारी एक बंगला आहे या आणि समोरच्या बाजूला जास्ती आहे. मग इथून जी मुठा नदी आहे ती किती लांब आहे, किती मीटर लांब? तरी 1001 फूट असेल. म्हणजे 1000 फूट लांब आहे. मी स्वतः पाहून आलो. 55,000 क्युसेकचा फ्लो आल्यामुळे ते पाण्याचं प्रमाण वाढलं आणि ते एवढ्या उंचीपर्यंत आलं, साधारण म्हणजे पुरुषभर उंचीपर्यंत इथं आलं. हे सामान कुणाचं आहे? सगळं सामान आहे आमचं आहे. त्याचं दुप्पट सामान अजून आतमध्ये अजून दुप्पट सामान भिजलेलं ते अजून मला बाहेर काढायचं आहे. बघा, हा सगळा संसार जो आहे तो रस्त्यावर आलेला आहे. फक्त सरकारने सांगितलं असतं की आम्ही पाणी सोडतोय म्हटल्यावर लोकांनी काळजी घेतली असती, आपलं महत्त्वाचं सामान जे आहे ते बाहेर काढलं असतं किंवा सुरक्षित स्थळी गेले असते. आता रिद्धीसारखी मुलगी बोलते, बरोबर, जर सरकारने सांगितलं असतं तर तुम्ही काळजी घेतली असती इथल्या लोकांनी. ताई, नाव काय तुमचं? इंदुमती. इंदुमती, काय झालं होतं त्यावेळेला? मला काय आम्हाला रात्री 4 वाजता सायरनचा आवाज आला आम्हाला. मग तेव्हा उठलं तर पाणी सोडलेलं होतं. मग तेव्हा आम्ही खाली येऊन कोणाला फोन करणार. सगळे आम्ही 6 वाजता फोन आले, आमच्या दुकानवाल्यांना फोन केले, ते तर राहिलं नव्हतं. मग त्यांना म्हटलं असं फोन केले, असं येताना गाडी हलवले पटापटा लोकांचं. पार्किंगमध्ये सगळ्या गाडी होते, गाडी हलवले. पण गाडी हलवच्यापर्यंत आमचं पार्किंग भरलं आणि यांचं सामान हलवायचं असलं तर पूर्ण पहिल्यापासून पाणी भरलं. तरी आम्ही काय केलं, लोकांचं सेफ्टी म्हणून त्यांना म्हटलं वरती या, ते वरती आले. पण दुपारीपर्यंत पाणी होती आणि काय सुचत पण नव्हतं की काय करायचं. सारखं मी खालीवर आणि कालपासून लाईट नाही आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि प्यायच्या टाकीमध्ये पाणी गेलेलं आहे आणि यांच्या घरचं नुकसान झाले. म्हणजे आमचं सगळं बिल्डिंगचंच नुकसान झालेलं आहे. म्हणजे पाणी नसलं तर काय करणार, लाईट नाही आहे, पाणी नाही कालपासून. म्हणजे खूप त्रास होतो ना. म्हणजे सूचना दिलीच नाही आहे अजिबात. म्हणजे नेहमी तर सूचना देते दरवेळी, बाबा असं पाणी सोडणार. अचानक कसं एवढा पाणी सोडली, मग काय म्हणजे काय करणार आहे. दिली नाही म्हणून हा सगळा. जर प्रिकॉशन तेव्हा घेतली असती, जर तुम्हाला सांगितलं असतं तर
सांगितलं असेल तर कमीत कमी कसे आमचा जो खाली मजल्यावरती आहेत ना त्यांना तरी म्हणजे आम्ही मदत केली असते बाबा काय काय शिफ्ट करायला तरी. आता एवढं नुकसान झालेलं आहे सगळ्या लोकांचं आणि म्हणजे पाणी एवढं अचानकच सोडले म्हणजे थोडंच नुकसान म्हणजे रात्री झोपेत कोण किती हलवणार राग आला तुम्हाला या सगळ्या प्रशासनाचा? म्हणजे कळलं नाही. राग आला का हे सगळं रागाचं आहे, एवढं नैसर्गिक सगळं आहे. घर नाही, जे आहे नाही, नाही. हे बघा ते इट्स नॅचरल आहे आपल्या हातात नाहीये ते पाण्याचं. पण सांगणं तर आपल्या हातात आहे ना. सरकारची इंजिनियरची जी काही आधी कळवायला पाहिजे प्रशासनाने जे आधी कळवायला पाहिजे होतं की जे पाणी सोडणार आहे ते रात्रीत न सोडताना पहाटे सोडलं. पण पहाटे जेव्हा पाणी सोडलं तरी खूप इतकं स्पीडने सोडलं पाणी की लोकांना काहीच करता आलं नाही. जेणेकरून आम्ही गाड्या हलवण्यासाठी खाली आलो पण गुडघ्याच्या खाली पाणी होतं. गाडी लावून येईपर्यंत पर मांडीपर्यंत पुढे कमरेपर्यंत पाणी आलं. खूप लोकांचे हाल झाले, त्यांना पटापटा हलताही आलं नाही असं. सगळं म्हणजे सगळं नुकसान घरच वाहून गेलं म्हणजे. बरेच नुकसान खूप झाले म्हणजे कसं एवढा कमरापर्यंत पाणी आणि कसं येणार सांगा ना. ही कुठल्या सोसायटीचं नाव काय? हरिकृपा सोसायटी, हरिकृपा हाऊसिंग सोसायटी. हरिकृपा हाऊसिंग सोसायटीच्या म्हणजे प्यायच्या पाणीमध्ये पण हे गेलेले म्हणजे कालपासून लोकांना पाणी नाही. प्यायला पाणी पण नाही. प्यायला पाणी त्यांनी कॅन वगैरे दिले पण वापरायला पाणीच नाहीये. पाणी लागतात ना, पाणी लाईट असलं तर ठीक आहे समजू शकतो, पण पाणीच नाहीये. काय करणार? आत्ताची परिस्थिती अशी आहे की प्यायला पाणी नाही आहे कारण या सगळ्या इमारतीमध्ये जी पाण्याची टाकी आहे पिण्याच्या पाण्यासाठी जी टाकी आहे त्या टाकीमध्ये पाणी शिरलं. आता ही जी सोसायटी आहे अक्षी नावाची बिल्डिंग आहे. याच्यामध्ये साफसफाई सुरू आहे. हां ही काय आहे? हे ड्रेन लाईन आहे का? हां ड्रेन. गाळ काढले आम्ही सगळं, हे सगळं आमचं सामान खराब झालेलं आहे. इकडे आतमध्ये दाखवतो तुम्हाला. अक्षी सोसायटी. हां चला साफसफाई सुरू. हां साफसफाई आम्हीच करतोय, प्रशासन काही मदत करत नाही. 6 वाजल्यापासून इथल्या अधिकाऱ्यांना सांगतोय हे क्लिनिंग करतात. आम्ही तुम्हाला फोटो व्हिडिओ सगळं दाखवतो. एकही जेटिंग मशीन किंवा काही काही सपोर्टच नाही आहे प्रशासनाचा. एवढं पाणी सोडता कसं तुम्ही न सांगता आम्हाला? तुम्ही इथल्या लोकांना सांगा ना पाणी येणार आहे. आम्हाला रातोरात सकाळी पहाटे पाणी सोडलं आहे. तुम्ही लोकांना माहिती नाही, लोकांना आम्हाला सांगा हायच्या कपड्यावर पळावं लागलं इथनं. नुकसान बघा सर, या नुकसान बघा. बाहेर घेऊन जावी लागली मुलं अक्षरशः आम्हाला. कारण की हे बघा नुकसान बघा तुम्ही, इतकं हे झालंय ना. मी पकडतो. हे बघ चला हे अक्षरशः इतकी भयावह परिस्थिती आहे ना की आम्ही 6 फूट पाणी त्यात खाली जे गाळामध्ये आलंय ते काय आले ते आम्ही म्हणजे जीव धोक्यात धरून अक्षरशः आम्ही हे करतोय सगळं. कारण का तर शेवटी आमचं घर आहे. कुठं आहे ती पाण्याची लेवल चेक करा तुम्ही एकदा. हे आणि कोणी आलं नाही प्रशासनाचं, आमच्याकडे कोणी आलं नाही. मदतीला कोणी नाही. प्रशासन असं म्हणतं की आम्ही लोकांच्या मदतीचा. अहो ते म्हणतायत आम्हाला खाण्याचे पॅकेट वाटले कुठले. आता गेले 5-6 तास इथं एक माणूस आला नाही विचारायला आम्हाला काय खाताय. आता स्वतःच्या पैशाने आम्ही करतोय. कुठे प्रशासन? कुठे प्रशासन? म्हणजे सर आम्ही तुम्ही सांगा आम्हाला. या बघा, या इथं सर किचन, या आमचं हे बघा, या इथं सर. ही किचनची अवस्था आहे. बघा ना सर, किचनची अवस्था आमची अशी. म्हणजे पाणी काल रात्री ओसरलं पाणी आणि तेव्हापासून काल रात्री पाणी ओसरलं. माझा फ्रीज आडवा होता, सगळं आडवं झालं. अहो करायचं काय माणसाने? तेव्हापासून कोणी प्रशासनाचं कोणी नाही मदतीला. कोणी आलंच नाही सर इथं. काय माहिती ते एकता फिरत असतील पण आमच्याकडे कोण नाही. अहो त्यांची मागची बाजू आम्हाला आहे ना, मग आम्हाला काय नाही या गोष्टी. बरोबर ना सर, तुम्ही सांगा. बिलकुल. आता ही जी सोसायटी आहे ती एकता नगरच्या पाठीमागे आहे आणि विठ्ठल नगर कॉलनी आहे. आणि या विठ्ठल नगर कॉलनी. तुमचं नाव काय? माझं नाव योगेश गायकवाड. योगेश गायकवाड यांच्या घराची ही अवस्था आहे आणि प्रशासनाचा एकही माणूस आता हे तुमचं फर्निचर सहित सगळं फेकून दिलं. सगळं म्हणजे घरातलं सगळं फेकून खरं फेकून दिलं. काही कुठल्याही एकही चांगल्या अवस्थेत राहिला नाही. अख्खा माझा LCD मी डॅमेज झाला, तो सुद्धा मी काढला सगळा. परत इथे किचन मध्ये माझी एकही वस्तू राहिली नाही. फ्रीज सकट माझं सगळं डॅमेज झालंय. हे मी आता फक्त क्लिनिंग करते. काय करणार? शेवटी परत संध्याकाळी जरी नाही सोडलं तर निदान पोटा पाण्याचं तरी आम्हाला कोणीच नाही सर. ही खरंच रियालिटी आहे. कोणीच नाही. सकाळपासून आम्ही आमचं करतोय. तुमचं नाव काय? सोनाली देवकर. सोनाली देवकर यांचं हे घर आहे. किचन आहे, किचनच्या बाहेर हॉल आहे. LCD फेकून दिलाय. ही अवस्था आहे आणि सरकार असं म्हणतंय की आम्ही सोपाही होत आहे ते सोपा सगळं. हां
तर आता हे जे फोटो तुमच्या मोबाईलमध्ये फोटो आता हे घर आहे, म्हणजे सरकार उपमुख्यमंत्री इथे आले होते, केंद्रीय मंत्री येणार आहेत आणि प्रशासनाची संपूर्ण ताकद आम्ही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उपयोगात आणतोय अशा प्रकारचा दावा जो आहे तो केला जातोय. पण या दाव्यातलं सत्य जे आहे इथे पाहायला मिळते. हे जे घर आहे हे आता मी तुम्हाला दाखवलं ते घरातले सगळं फर्निचर वगैरे फेकून दिलेलं आहे. हे बघा, हे बघा, हे असं आधी. पण यापूर्वी पूर कधी आला? यापूर्वी पाणी यायचं, पण आम्हाला सांगितलं जायचं की 30,000 क्युसेक सोडणार आहे, 20,000 क्युसेक सोडणार आहे. अलार्म वाजायचा आधी किंवा भोंगा वाजला जायचा, मग आम्ही उठून मग पटपट आवरायचो. पण अचानक यांनी काय केलं, पहाटे 4ला अलार्म वाजल्यानंतर आम्हाला सुधारायलाच तयार नाही आणि लाईट्स बंद केल्यामुळे मग उचलणार काय आणि किती वस्तू उचलणार. मग शेवटी आम्ही पहिली आमची मुलं बाहेर काढली आणि मग नंतर आम्ही पार घरात पाणी घुसल्यानंतर मग आम्ही बाहेर निघालो. तोपर्यंत जेवढं धान्य वगैरे काहीतरी वाचवता येतं तेवढं आम्ही फक्त वाचवलं, याच्यात बाकी काही नाही. कुठे गेला होता तुम्ही? आम्ही दुसरीकडे एका ठिकाणी रिलेटिव्हजकडे गेलो. जेव्हा पाणी शिरलं तेव्हा फायर ब्रिगेड आलं असेल, पोलीस आलं असेल, ते नंतर आले सर, सगळे म्हणजे उशिरा आले. ते सगळं पाणी पार घरापर्यंत आल्यानंतर ते सगळे लोक आलेत. बोट सुद्धा नंतर आल्यात. काय आम्ही प्रशासना पुढे खरंच हातबल आहे. काय लोकांना मदत करायच्या ऐवजी ना व्हिडिओ काढत होते की कसं पाण्यातनं आम्ही गाड्या ढकलत नेतो. म्हणजे ना ह्यावेळेस खूपच म्हणजे लोकांनी पण ना बघायचीच भूमिका घेतली. व्हिडिओ काढण्यातच धन्यता होती लोकांना. पुरानंतरची ही जी परिस्थिती आहे आपण पाहतोय आणि काल दिवसभर पाऊस पडत होता, सरकार म्हणत होतं की आम्ही सगळे पूरग्रस्तांना मदत करतोय, पण ही मदत जी आहे ती कशा प्रकारची होती? NDRFची टीम इथे मदतीला आहे अशा प्रकारचा दावा प्रशासन करत होतं. अजित पवार स्वतः मंत्रालयात कंट्रोल रूममध्ये होते आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सगळं प्रशासन कामाला लागले. इतकंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही म्हटले की संपूर्ण यंत्रणा आमची कामाला लागली. पण या यंत्रणेची पोलखोल जी आहे ती इथे आल्यावर कळते. लोकांच्या घरात जाऊन ती अवस्था जेव्हा आपण पाहतो तेव्हा ती कळते की सरकारी यंत्रणा कशा प्रकारे काम करत होती. बरं, पाऊस ओसरल्यानंतर आज सकाळपासून यांच्या मदतीला प्रशासनाचे किंवा महानगरपालिकेचे, पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी किंवा NGO जर मदतीला आले असते तर कदाचित त्यांना थोडासा दिलासा वाटला असता की आपला त्रासाचा थोडासा कोणीतरी भार उचलतोय. दुःख खूप वाईट वाटतं की सरकार म्हणते आम्ही सोबत आहोत आणि आपल्या मान्य सर, सरकार अहो सर, मी काय सांगतोय, आम्हाला जेव्हा पाणी सकाळी 7:30-7ला इथं पाणी शिरले, कॉर्पोरेशनची माणसं नव्हती. आमच्या नगरसेविका ताई होत्या, त्या मंजुषा ताई तिथपर्यंत होत्या, पण ते तरी एकटं किती करणार? त्या म्हणतात आम्हाला इन्फॉर्मेशन नंतर मिळेल. मग आम्ही काय करायचं? आमचं तर नुकसान झालं इथे. जर 7:30-7ला जर आम्ही बाहेर नसतो पडलो ना, आम्ही इथं दाबलं गेलो असतो. एवढं पाणी इथं लगेच सुरू झालं होतं. किती आम्ही आमचं शिफ्टिंग करणार? नुकसान. मुलांना कसं शिफ्ट? अहो सर, मुलं जी आहेत, मग आम्ही तेच म्हणतोय, एवढं गडबड झाली. म्हातारी माणसं, मुलं सगळे कसे बसे काढून पाठवले आम्ही. रिलेटिव्हजकडे पाठवून दिली मुलं आणि जे वयस्कर माणसं आहेत घरातली, सासूबाई माझी 2 मुलं, यांची 2 मुलं, यांच्या सासूबाई सासरे, सगळे आम्ही पहिली मुलं बाहेर काढली आणि त्याच्यानंतर मग आम्ही पटपट शिफ्टिंग करून आम्ही आमच्या कामाला लागलो. आणि ज्यावेळेस पाणी इथपर्यंत आलं गुडघ्यापर्यंत, त्यावेळेस आम्ही बाहेर अक्षरशः असं हातात हात धरून आम्ही असे बाहेर निघालो. ही वस्तुस्थिती आहे पुरानंतरच्या पुण्याची. पुण्यातल्या एकता नगर असेल किंवा या सगळ्या परिसरामध्ये अनेक इमारतीमध्ये पाणी शिरलं. एक मानवी चूक होती. इंजिनियरनी किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्यासाठीची जी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे ती काही घेतली नाही. आता या ठिकाणी बघा, इथेही गर्दी पाहायला मिळते, इथेही घरं साफ केली जातात. इथेही पाहूया की नेमकी काय परिस्थिती आहे. आणि थोड्या वेळामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ या ठिकाणी येणार आहेत. आणि ह्या एरियात ना कालपासून ना ह्या साईडला कुणीही म्हणजे विचारलं नाही आम्हाला. पाणी सोडलं तर निदान बाबा येऊन विचारायचं, तर तिथनं दोरी बांधली, माणसं इकडं राहतात का ना राहतात हे काही विचार लक्षच नाही दिलं कुणी लक्ष. हा 2 दुकान आहेत आमचे, ज्वेलरीचे दुकान, कपड्याचं दुकान, सगळं नुकसान झालंय आमचं. ते भरपाई कोण देणार आम्हाला? आता कालपासून जी मदत आहे ती सगळी एकता नगरी जाते. ह्या भागात कोणी आलंच नाही. सगळ्या CCTV मध्ये फुटेज फक्त पहिल्या टर्न पर्यंतच आहे. इकडून अलीकडच्या लोकांचं कोणाला काही पडलेलं नाही. ना पाणी आलं आमच्याकडे, लाईट नाही, पाणी नाही, काही कसलीच सुविधा नाही आम्हाला. आतापर्यंत आम्ही या घाणीत बसलेलो. सांगितलं नाही ते नाही, निदान बाबा इकडं काय अवस्था आहे ती बघायला तरी यायला पाहिजे. म्हणजे एवढं नुकसान होऊन सुद्धा
एक सहानुभूती आहे की सांगितलं नाही ठीक आहे, पण जे झाल्यानंतर तरी एक मदतीचा हात जो आहे तो मिळायला पाहिजे. पाहिजे. आता किती वाजल्या? 12 वाजल्या बघा तुम्ही. उंदरं सुद्धा मरून पडले त्या आतमध्ये. म्हणजे निदान साफसफाई तर करायला यायला पाहिजे ना. तुम्ही पाणी सोडले ते सोडले, साफसफाई तर करायला पाहिजे ना. तिकडे एकता नगरीतच गेले. इकडे एक टँकर नाही का, एक माणूस नाही मारायला. प्यायला पाणी तुम्हाला नाहीये कुठे? नाही, काहीच नाही. पिण्यासाठी नाही, कशासाठी पाणी अवेलेबल नाही, औषध फवारणी झालेली नाही व्यवस्थित. प्रथम म्हणजे काही जुना नाश्ता सुद्धा इथं आलेला नाही. हे आम्हाला पकडून आणावं लागतं लोकांना की इथं आम्हाला मदतीसाठी तुम्ही कोणीतरी या आणि इथं आम्हाला थोडीशी मदत करा म्हणून. आणि नसेल तर तुम्ही आम्हाला सांगा. सगळी लोक येतात आहे, पण ती पलीकडे जातात आहे. काय घडलंय ती परिस्थिती बघा. कुठे कुठे घर? एक एक मिनिट. आता हे दुकानं जी आहेत त्या दुकानामध्ये कुठपर्यंत पाणी शिरलं ताई? सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःच बघा आतमध्ये. तेव्हा सगळं आत वास यायला लागला. अक्षरशः तोंड सुद्धा घालायला नको वाटायला लागले. तुम्ही आतमध्ये जाऊन फक्त बघा. तेवढे अर्ध्या तासात तरी उचलून काय काय ठेवायचं तेवढं आमच्या जीवावर म्हणजे हे करून आम्ही ठेवलेलं आहे. यांच्या मागेच माझं ग्राउंड फ्लोअरला घर आहे. पूर्ण घरामध्ये 9 फुटापर्यंत माझ्या घरात पाणी होतं काल. माझं पूर्ण संसार याच्यामध्ये पाण्यात निघून गेलेला आहे. पाण्यामध्ये असं काहीच राहिलेलं नाहीये माझ्याकडे आता इथे. प्रशासनाने पूर्ण कल्पना न देता हे सगळं केलेलं आहे. आम्हाला अपेक्षा होती तुम्ही कोण आहे का ऐकायला इथं? 3 वाजता सगळे झोपले. 3ला सायरन वाजवलाय आणि 4 वाजता पाणी 1.5 लाखाचं. तुम्ही 35,000 म्हणताय. 35,000ला या रस्त्याला पण पाणी येत 12 नाही. वर्षापूर्वी जेव्हा पाणी आलं होतं ना, 40,000 सोडलं होतं क्युसिक्स ॲट ए टाइम. त्यावेळेस पाणी आत इथपर्यंत गेलं होतं. 40,000 सोडलं तेव्हा इथपर्यंत आलं. आता हे मागचं सांगतोय तुम्ही 80. जो बांधकाम झालेलं आहे त्याचा भराव आहे, त्याचं सगळं पाणी हे इथं इथं आलं. प्लीज तुम्ही आमचं घर बघा. काल त्यांनी जे पाणी सोडलं होतं ते 1.5 लाखाच्या वर सोडलं होतं. ठीक आहे ठीक आहे. आता 4 वाजता सांगून काय उपयोग आहे? हे एक दुकान आहे. अच्छा, हे मेडिकल आहे. हां, म्हणजे काय काय उचलून ठेवायचं एक म्हणजे या पाणी सकाळी सोडलं ते खूप जास्त होतं आणि त्याच्या आधी त्यांनी इंटिमेट पण केलं नाही. नंतर इंटिमेट करून काय उपयोग आहे जेव्हा सगळं आता तुम्हाला पाणी प्यायला वगैरे काही व्यवस्था केली? नाहीये, काहीही नाहीये. टाक्यांमध्ये जनावर त्या रस्त्याने तिकडे जातात. इकडे किती नुकसान भरपाई झाली कोणीही बघत नाहीये. आम्हाला ना नगरीकडे तुम्ही सगळी जाताय. घर बघा आमचं किती घाण झालंय. या तुम्ही तिकडे. ठीक आहे. एक हा, आमचं पण दाखवा. घर बघा आमचं किती झालंय. तुम्ही माझे आई वडील 90 वर्षाचे. हा माझा भाऊ 65च्या आमचं घर उद्ध्वस्त झालंय. काय करणार ते सकाळी? कुठे जायचं? इकडे ही अवस्था आहे. म्हणजे एकता नगरच्या इथे सर्व NDRFची टीम, इथे NDRFची टीम आली होती का? NDRFची इथे कोणी या साईडला कोणी आलं होतं? आणि सगळी जी आहे ती सगळी व्यवस्था मागच्या गल्लीमध्ये होते. इथं फक्त नगरसेविका श्रावणी जगताप मॅडम येऊन गेल्या आणि त्यांनी इथं चहा आणि नाश्ता दिलाय. बाकी आमची अपेक्षा अशी आहे की प्रशासनाने निदान आमच्या पिण्याच्या पाण्याची तरी व्यवस्था करावी. हे तुमचं घर आहे? चला, आणखी एका आपण घरामध्ये आपण चाललो. आणि काय नाव तुमचं? माझं नाव आरती दाणी आहे. दाणी कुटुंबाचं हे घर आहे. आम्ही जवळजवळ 13-14 जण घरात राहतो. हे दाणी कुटुंबाचं घर आहे. आणि इमारतीचं नाव काय? उमा स्मृती. काय नाव तुमचं? सचिन दाणी. कधीपासून साफसफाई करतो? कालपासून करतोय आम्ही. दुपारी केली, परत पाणी आलं, परत खराब झालं. प्रशासनाचं काही लक्ष नाही आणि व्यवस्थित सांगत नाही कधी किती पाणी सोडणार आहे. मला सांगा की ठीक आहे, पाणी आलं झालं, पण आता कोणी सकाळपासून काही मदत स्वच्छतेसाठी जेटिंग मशीन फिरतायत. नगरसेवक येऊन गेले पण इथं कोणी आलं नाही मदतीला आमच्या. मागच्या एकता नगरीमध्ये जाते सगळं, पुढं काही येत नाही आहे. इथे येणार टाक्या धुवायला पण आले नाही. आमच्या प्यायला टाक्या नाही आहेत. टाक्या साफ केलेल्या नाही अजून. पाणी शोषून नाही घेतलेलं. तुम्ही जेव्हा नाही पाणी आलं तेव्हा कुठे? घरीच होते. घरीच होतं. मग काय केलं? मी सामान हलवत होते. अगदी माझी 8 वर्षाची मुलं सुद्धा सामान हलवत होती. सासूबाई होत्या. आता आम्ही त्यांना आमच्या दुसऱ्या दिनांकडे शिफ्ट केलं आहे आणि आम्ही मोठी माणसं घर आवरतोय. मग बाहेर पडायला पण चान्स नव्हता. किती लोक राहतात या घरात?
12 लोक 12 लोक 12 लोक राहतात आणि खूप धावपळ झाली असेल पाणी जेव्हा शिल्लक. खूप धावपळ झाली आहे आणि आमचं खूप नुकसान झालं. हा फ्रीज तर तरंगत होता, आमच्या टी पण पाण्यात गेलेला आहे पूर्णपणे आणि घरातल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची वाट लागली आहे. आमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट गेलेले आहेत त्या पाण्यात. पूर्वकल्पना दिली असती तर आम्ही हलवलं असतं. पूर्वी निदान सायरन वाजून सांगायचे की इतके टक्के इतके क्युसेक्स पाणी वाढवलंय, अजून वाढवणार आहे. यावर्षी ते काहीच सांगितलं नाही त्यांनी, त्यामुळे आम्हाला काहीच कळलं नाही की पाणी किती येणार आहे, किती वाढणार आहे. त्यामुळे गेल्या वेळेला जेव्हा पाणी सोडलं होतं, मग आता तर पाणी आलंय, होऊ शकतं इथून पुढे पण पाणी येईल. तुमचं आता कसं शिफ्टिंग करणार, काय करायला पाहिजे? आता आम्हाला ह्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही आम्हाला या घराशिवाय. सोडून नाही जाऊ शकत, कारण खूप मेहनतीने बांधलेलं घर आहे, त्यामुळे त्याला काही करू शकत नाही. निदान आम्हाला वरती मजले वाढवायला परवानगी दिली तसं काहीतरी करू शकू, पण ह्याच्या इतर घर बनवणं माणसाचं एक स्वप्न असतं आणि हे घर एवढं सुंदर घर होतं आणि या सुंदर घराची अवस्था आपण पाहतोय. पाणी जर सांगून सोडलं असतं तर कदाचित यापैकी थोडासा नुकसान जे आहे ते वाचलं असतं, असं जे म्हणणं आहे या नागरिकांचं म्हणणं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की काही भागाकडे मदत पोहोचते तर काही भागाकडे मदतच पोहोचत नाही, अशा प्रकारची परिस्थिती. ही कुठली गल्ली आहे? नाही, ही गल्ली कुठली आहे? ही याला दीपाली अपार्टमेंटची दीपाली अपार्टमेंटच्या गल्लीमध्ये अजूनही प्रशासनाचा कोणी पोहोचलेलं नाही, हे आहे वास्तव इथलं. आणि चला एक गोडाऊन आपण शेवटचं आपण गोडाऊन पाहून घेऊया. हां, चला. आम्ही स्वतःहून स्वच्छ केले. आता सगळं स्वतः आम्ही स्वच्छ केले. पाणी आलं होतं म्हणून स्वतःहून स्वच्छ केले. इकडे कोणी आलं, इथं दुकाने आमचं लाईट डेकोरेशनचं, मुलं बोलतील तुमच्याशी या. लाईट डेकोरेशनचं हे गोडाऊन आहे आणि ही अवस्था आपण पाहतोय. 6 फूट पाणी होतं इथे. किती होतं? 6 फूट पाणी होतं. साधारण 6 फूट पाणी होतं. पूर्ण मटेरियल हे पाण्यामध्ये सगळं भिजलेलं आहे. सगळं भिजलेलं आहे. याची काय कॉस्ट असेल? साधारण ह्या सगळ्या मटेरियलची कॉस्ट 30 ते 35 लाख रुपये. तरी ह्यातलं आम्ही 2 रूम सामान शिफ्ट केलं कालच. हे साधारण हे बघा ना, इकडे आहे ना, खूप नुकसान झालं. खूप नुकसान झालं. इथपर्यंत पाणी होतं. एवढा भरपूर माल इथं होता, काय कणकला नाही, काय नाही. ज्या कोण मॅडम होते अधिकारी, त्यांना सांगितलं अहो एवढं तुम्ही एकदम नाही, जे आमच्या कायद्यात आहे तेच आम्ही करणार. असं कोण बोललं? त्या मॅडम आहेत कोणतरी, त्या म्हणल्या साधारण हे 6-6.5 फूट पूर्ण पाणी होतं. याच्यामध्ये आम्ही हे बघा फोटो, हे आतमध्ये पण गोडाऊन आहे पूर्ण आहे का, हे सगळे भोंगे वगैरे. सगळंच भरलंय. आता साफसफाई सुरू आहे. साफसफाई आम्हीच करतोय. साफसफाईला तर कोणी आलं नाही, म्हणजे आम्ही आमचंच आतलं करून घेतलं. काल 2 वेळा पाणी आलं ना. साधारण असं अख्खं हे मटेरियल मध्ये एवढं. इलेक्ट्रॉनिक वस्तू पूर्ण नुकसान झालंय. काय नाव तुमचं? रोहन गुले. किती घरामध्ये इथे किती लोक होते? आम्ही 3-4 लोक होतो. आम्ही एवढे 4 लोक होतो. ते राहता येईल की गोडाऊन आहे? मुलं सुद्धा राहतात आमची इथे, वर पण मुलं राहतात. त्यांना सुट्टी दिली होती आम्ही, त्यांना पाणी आलं होतं त्याच्यामुळे. चला, ह्या गोडाऊनची म्हणजे ज्या सामानाची किंमत आहे ती 35-40 लाखाच्या आतमध्ये येऊ शकते. ही सगळ्या वायरिंग आहे आणि हे हां. तर ही जी अवस्था आहे ती आपण अवस्था पाहतोय की इकडे मदतीचा हात सरकार देऊ पाहत आहे, पण या मदतीचा हात लोकांपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतोय का याचं वास्तव जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. मी एकता नगरच्या पाठच्या भागामध्ये आहे आणि हे पाठच्या भागामध्ये हे सर्वजण जे आहे, या सर्वजणांच्या घरामध्ये पाणी शिरलंय. इथे कोणी मदतीला नाही आहे, पण मदत जी आहे ती त्या बाजूला पोहोचलेली आहे. आता या ठिकाणी केंद्रीय मंत्री मधुकर मोहोळ आलेत आणि ते पाहणी करतायत आणि सकाळपासून इथे कुठल्याही प्रकारची मदत जी आहे ती पोहोचली नाही आहे. आणि काही दृश्य जी आहेत आपण
कालपासून सरकार म्हणत आहे की आम्ही मदत करतोय म्हणजे केंद्र सरकार असेल किंवा केंद्र सरकारचे मंत्री असतील किंवा राज्य सरकारचे मंत्री असतील, अजितदादा पवार असतील, पण ही मदत काही या गल्लीमध्ये पोहोचलीच नाही आहे. मदत जी पोहोचली त्या एकता नगरमध्ये पोहोचली आणि या सगळ्यांचा आक्रोश जो तो आपण पाहतोय. आणि केंद्रीय मंत्र्यांची पाहणी इथे सुरू असताना काय की मधुकर मोहोळ आपल्या अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. रात्री 11ला येणार होते, मी म्हटलं लाईट गेलेली काय करताय मग? लोकांशी मी बोलतोय, आम्ही बोलतोय, तुम्ही काय करताय वेगळ्या बाजूला? तुम्ही दोघं काय करताय तिकडं शेल्याला? तुम्ही म्हणजे इथं नागरिकांशी आम्ही बोलतोय ना, नागरिकांचं काय म्हणणं तुम्ही ऐकून नको घ्यायला. तुम्ही काय करताय तिकडं? ऐकताय सांगतो सगळ्यांना. दादा संदीप कदम ते येतील. नको आता 1 मिनिट थांबा सर. रोल काय मोहोळ इथे पाहणी करतायत. आपण त्यांच्याशी बोलण्याचाही प्रयत्न करू. आणि ही स्वाभाविक प्रतिक्रिया काय त्यामुळे नागरिकांना त्रास झालाय. त्यांच्या सगळ्या अडचणी निश्चितपणे दूर करण्यासाठीच आम्ही सगळेजण या ठिकाणी आलोय. पहिल्या समस्या समजून स्वच्छता असेल, औषध फवारणी असेल, पिण्याचं पाणी असेल, सगळ्या गोष्टी आता ताबडतोब कामं लागलेली आहेत. तर सगळं पहिलं पूर्ण करून घेतो. 100% बरोबर आहे. त्यात चुकीचं काहीच नाहीये. नाही लगेच नाही. आता मी काय इथं बसून थोडीच प्लॅन आता लोकांना इथं मदत करणं महत्वाचं आहे. नंतर कायमस्वरूपी प्लॅनसाठी हे भविष्यातला हा सगळ्यात मोठा विषय की इथलं कायमस्वरूपी हा विषय संपवायचा आहे. त्यासाठी आम्ही बैठक सुद्धा मधुकरजी बैठक सुद्धा घेणार आहात. आता बैठक आहे. इथून गेलं बैठकच आहे आता. दोन गोष्टी महत्वाच्या. मधुकरजी मोहोळ साहेब दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. इकडे तुझी टीम पाठवणार आहोत. मला आता किती वाटायचं टँकर सुद्धा. संदीप कदमांना बोलव 1 मिनिटात इथं. आमच्या घरात प्राणी मरून पडले आहो. दोन गोष्टी प्यायला इथे पाणी नाहीये. फक्त सगळं समोर जे एकता नगरच्या पाण्याची व्यवस्था कालही रात्री 11 वाजता महापालिकेत आम्ही बैठक केली आहे. मिळालंच नाही. कालही रात्री सांगितलंय. ऐका ना, आता तुम्हीच आता तुम्ही मला बोलू देणार का नाही? तुम्ही एक तर नागरिकांचं म्हणणं आम्ही ऐकतोय. तुम्ही आता माझ्याशी बोलणार तर मी तुमच्याशी आता इथं स्वच्छता, पिण्याचं पाणी, औषध फवारणी हा मोठा परिसर आहे. सगळ्या भागात आता ते सुरू झाले. थोडा उशीर झाला तरी ते 100% काम होणार आहे. लोकांचं त्यांनाच भेटायला आला. यांच्या घरात खूप काही सामान आहे, पण मदतीला लोक आली आता काम होत आहे. किती युद्ध पातळीवर काम आता खूप यंत्रणा आली आहे. सगळे लोक आमची आलेली आहेत. तुम्ही सगळे लोक सगळे काम करतात. नाही महापालिकेचे सगळे यंत्रणा आहे. सगळे टीम ते आहेत. जातीने लक्ष देणं 100% चालू आहे. त्यासाठी तर आलोय. मधुकर मोहोळ नागरिकांशी बोललेले आहेत. त्यांचं मत काय हे मी जाणून घेतलं. पण सरकारी यंत्रणेची काय परिस्थिती असते, वस्तुस्थिती काय असते. मंत्री बोलतात, सरकार बोलतं, सरकारचा GR निघतो, सरकारचा GR कागदावर येतो, मंत्र्याचं बोलणं माध्यमात येतं, पण प्रत्यक्षात मदत किती पोहोचली जाते याचं हे मूर्तिमंत उदाहरण. मी पुरानंतरचं जे पुण्यातलं चित्र आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. मी काही लोकांच्या घरामध्ये गेलो, दुकानाची काही चित्र दाखवली, गोडाऊनमध्ये गेलो आणि लोकांचं काय म्हणणं आहे किंवा त्यांचं आत्ताची अवस्था काय हे दाखवण्याचा प्रयत्न केला. मी इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र, पुणे.